कापिल्य नगरीमध्ये सुमेधा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी पवित्रा धर्मकार्यात सदैव तत्पर असे. सुमेधाची पत्नी नियमपूर्वक व्रत पूजापाठ करत असे. घरी आलेल्या प्रत्येक अतिथीचे आदरातिथ्य व्यवस्थित करत असे. ती स्वतः उपाशी राहत असे, पण अतिथींना अन्न देत असे. मात्र इतके सद्गुण असूनही त्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती. दोघेही गरिबीमध्ये दिवस काढत होते. एके दिवशी सुमेधाने पत्नीला सांगितले की कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट होत नसल्यामुळे धन कमवण्यासाठी त्याला परदेशी जावे लागेल. त्यावर त्याच्या पत्नीने शांतपणे सांगितले की मनुष्याला त्याच्या नशिबाप्रमाणे आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार फळ मिळते. जर देवाने आपल्या नशिबात गरिबी लिहिली असेल तर आपण इथेच राहून कर्म करत त्याचा स्वीकार करावा आणि जे काही परमेश्वराची इच्छा आहे तेच घडेल. पत्नीचे बोलणे ऐकून सुमेधाने परदेशी जाण्याचा विचार सोडला आणि ते दोघेही तिथेच राहून जीवन जगू लागले. काही दिवसांनी त्यांच्या घरी ऋषी आले. सुमेधा आणि त्यांच्या पत्नीने अत्यंत श्रद्धेने त्यांची सेवा केली. त्यांच्या आदरातिथ्याने प्रसन्न झालेले ऋषींना सुमेधा आणि पवित्राने गरिबी दूर करण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा कोणिक ऋषींनी त्यांना अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत विधीपूर्वक करण्यास सांगितले. त्यांनी व्रत आणि पूजेची संपूर्ण विधी समजावून सांगितली आणि असेही सांगितले की या व्रताच्या प्रभावाने पाप, दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. जेव्हा अधिक मासातील कमला एकादशी आली, सुमेधा आणि त्यांच्या पत्नीने कोणीय ऋषी सांगितल्याप्रमाणे व्रत केले. भगवान श्री हरी विष्णूचे भक्तिभावाने पूजा केली, उपवास केला. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन आणि दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. त्यानंतर उद्यापन करून व्रताची सांगता केली. या व्रताच्या पुण्यप्रभावाने सुमेधा आणि त्यांच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर झाले. त्यांच्या जीवनात सुख आणि संपत्ती आणि वैभवाची भरभराट झाली. त्यांनी अनेक वर्षे आनंदाने जीवन व्यतीत केले आणि शेवटी भगवान श्रीहरीच्या कृपेने त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. तेव्हा अशी मान्यता आहे की श्रद्धा आणि नियमपूर्वक केलेले कमला एकादशीचे व्रत भक्ताला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि अखेरीस मोक्ष प्राप्तीचे वरदान देते. तुम्ही सुद्धा हे कमला एकादशीचे व्रत करा आणि ही व्रतकथा आवर्जून वाचा. यामुळे तुमच्या जीवनातही सुख समृद्धी नक्की येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.